ब्रीच ऑफ प्रॉमिस आणि फॉल्स प्रॉमिस यातला फरक काय? आता ब्रीच ऑफ प्रॉमिस म्हणजे काय की प्रॉमिस तोडणे, दिलेलं वचन आहे ते तोडणे. फॉल्स प्रॉमिस म्हणजे ते खोटं वचन देणे. आता आपण त्याचं उदाहरण बघूया. ब्रीच ऑफ प्रॉमिसमध्ये समजा ए आणि बी यांची एंगेजमेंट झाली. जेव्हा एंगेजमेंट झाली तेव्हा दोघंही ते लग्न करण्यासाठी तयार असतात. म्हणजेच त्यांना इंटेन्शन आहे की आम्ही दोघंही लग्न करणार आहे आणि ते जे प्रॉमिस दिलं हे झालं प्रॉमिस. आता काही कालावधीनंतर जर त्यांच्यात परिस्थिती अशी निर्माण झाली की सर्कमस्टन्सेस बदलले आणि किंवा दोघांचीही काही कारणास्तव ते लग्न करणं त्यांना इच्छुक नाही आहे, म्हणजेच परिस्थिती बदलली आणि मग ते लग्न एंगेजमेंटनंतर मोडलं. म्हणजे काय झालं, इंटेन्शन होतं परंतु परिस्थिती बदलली आणि शारीरिक, मानसिक किंवा इतर काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे ते लग्न डिस्कंटिन्यू झालं. म्हणजे एंगेजमेंटनंतर ते मोडलं. ह्याला म्हणायचं ब्रीच ऑफ प्रॉमिस. याचा उपाय काय आहे, कायदेशीर याच्यावर रेमेडी काय? तर याच्यामध्ये हे ब्रीच ऑफ प्रॉमिसमध्ये जर त्या दोन्ही पार्टीने जेवढा खर्च केला आहे तो तुम्ही एकमेकांना परत द्या आणि आता लग्न तर कंटिन्यू होतच नाही, फक्त तो कॉन्ट्रॅक्ट संपवून टाका. हे झालं ब्रीच ऑफ प्रॉमिस. आता फॉल्स प्रॉमिसमध्ये आपण बघूया की खोटं आश्वासन देणं. याच्यामध्ये एक मुलगा दुसऱ्या मुलीला लग्नाचं वचन देतो. लग्नाचं वचन देऊन त्याचं रूपांतर तो प्रेमात होतं आणि प्रेमात नंतर तो त्याशी शारीरिक संबंध करतो. तर अशा परिस्थितीत त्याला जेव्हा तो सुरुवातीला वचन देतो मी लग्न करीन, तर त्या वेळेला त्या मुलाला माहीत असतं की मी हे लग्न करू शकत नाही आणि माझे फॅमिली मेंबरही या लग्नाला तयार होणार नाहीत. हे सगळं माहीत असताना त्या मुलीला खोटं वचन देणे आणि तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणं आणि नंतर तिला नाही म्हणणं, म्हणजेच त्यांचा पहिलाच उद्देश नाही आहे की लग्न करायचा, तरी खोटं वचन देऊन रिलेशनशिप स्थापन करणं, याला म्हणायचं की फॉल्स प्रॉमिस. की ह्याच्यात कुठलंही इंटेन्शन नाही पूर्ण करायचं, कुठलीही परिस्थिती बदललेली नाही आणि तरी ते वचन तोडलेलं असेल तर अशी फसवून जर रिलेशनशिप तयार केलं तर याला इट अमाउंट्स टू रेप. म्हणजे याला फसवून प्रॉमिस देणं आणि शारीरिक संबंध क्रिएट करणं, याला रेपचीच तुम्हाला गुन्हा लागू शकतो. मुलगी त्या व्यक्तीवर रेपचा गुन्हा टाकू शकते. असा हा फरक आहे.